बघा आता आपण काल जीएसटीचा पहिला प्रॉब्लेम बघत होतो. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय काय केलं त्याचा एक छोटासा रिव्ह्यू आपण घेऊ. आपण हे अकाउंट्स सुरुवातीला आपल्याला तयार करायला लावले होते, ते सर्व अकाउंट्स आपण तयार करून घेतले. परचेस अकाउंट, त्याला काय काय सेटिंग आहे ते आपल्याला इथे या स्लाइडवर दिलेलं आहे. त्याच्यानंतर कॅपिटल, सेल्स, जीएसटी चे 3 अकाउंट, सीजीएसटी, एचजीएसटी, आयजीएसटी. त्यानंतर मग काही डेटर्स क्रेडिटरचे अकाउंट पण आपण तयार करून घेतले. बजाज कॉम्प्युटर्स, गुरुकुल कॉम्प्युटर्स. त्याच्यानंतर बघा पुढच्या स्क्रीनवर आहेत गोरे कॉम्प्युटर्स, सनरी क्रेडिटर चॅनल, तो पण आपण ओपन करून घेतला. पांडे, विशाल कॉम्प्युटर, मोडी कॉम्प्युटर गुजरात, या सगळ्यांचे अकाउंट्स आपण मागच्या बॅच मध्ये पूर्ण केले होते, तयार झालेले आहेत. त्यानंतर स्टॉक आयटम्स आपण क्रिएट केले होते. स्टॉक आयटम्स सगळ्यात महत्वाचं, जीएसटीचा जो रेट आहे तो स्टॉक आयटमला आपण टाकतो. आपल्याला परचेसच्या वेळेस विचारला होता, सेलच्या वेळेस विचारला, पण तिथं आपण टाकलं नाही. तिथं सेट अल्टर जीएसटी डिटेलला आपण नो मट ठेवलं. पुढे आपण पहिल्या महिन्याची एंट्री आपण पूर्ण केली होती. कॅपिटल आलं, त्याची एंट्री टाकली. बँकेत डिपॉझिट केलं, त्याची पण एंट्री आपण टाकली. परचेस पेन ड्राईव्ह. आता हे जे परचेस होतं हे इंटरस्टेट म्हणजे स्टेटच्या स्टेटमध्ये, आणि इंट्रा स्टेटमध्ये एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये, असे 2 शब्द आपल्याला इथं वापरायचे, इंट्रा स्टेट आणि इंटरस्टेट. पेन ड्राईव्ह परचेस केले 5, त्याच्यावर आपण 150 रुपये जीएसटी भरला, आणि तेच पेन ड्राईव्ह 4 पेन ड्राईव्ह पांडेला विकले, मिस्टर पांडे, आणि ते 700 रुपयाला विकले. आणि आपण एचजीएसटी सीजीएसटी कलेक्ट केला 168. मग आता ह्या दोघींमधला जो डिफरन्स आहे, म्हणजे आपण भरलाय कमी आणि कलेक्ट केला जास्त, या केसमध्ये आपण जो जास्त कलेक्ट केलेला आहे भरलेल्यापेक्षा तेवढा टॅक्स आपण गव्हर्नमेंटला भरला, 36 रुपये येतो. जर आपण भरलेला जास्त असता आणि कलेक्ट कमी केला असता तर आपल्याला त्या महिन्यामध्ये जीएसटी भरायला आला नसता, हे लक्षात ठेवा बरं. पण या ठिकाणी आपण भरलेला हा कमी होता आणि आपण कलेक्ट केलेला जास्त होता, 18 रुपये सीजीएसटी एचजीएसटी जास्त होता, तो आपण पेमेंट केलं. पेमेंट करताना आपल्याला एक पेमेंट व्हाउचर जरी निवडलं तरी त्यामध्ये अल्टर येस प्रेस करून त्यात जीएसटी ऑप्शन निवडून मग आपण हे पेमेंट केलेलं आहे, हे आपण तिथे लक्षात ठेवायचं जीएसटीचं पेमेंट करताना. त्यानंतर आपले डेटर्स क्रेडिटरचे पेमेंट आपण केले, जे डेटर्स क्रेडिटर होते त्याचे पेमेंट आपण केले, आणि पहिला महिना आपला पूर्ण झाला आणि आपल्या बॅलन्स शीटला बॅलन्स काय राहिला, 0 राहिला. बरोबर. आता मी टॅली ओपन करतोय, 2 मिनिट फक्त. बघ, टॅली ओपन झालं. कालची कंपनी आपण जी तयार केली आहे ती परत आपण ओपन करू. मी ही कंपनी क्लोज करतो शट कंपनी ऑप्शनच्या द्वारे, आणि सिलेक्ट कंपनी या ऑप्शन द्वारे आपण कालची कंपनी सिलेक्ट करू. मी एक विशिष्ट पाथ वरती सेव्ह केलेली होती, त्या पाथ दिला, आणि माझी कंपनी बघा GST1 परचेस अँड सेल्स या नावाची कंपनी मी तयार केलेली. त्याच्यामध्ये पहिल्या महिन्याच्या एंट्रीज माझ्या पूर्ण झालेल्या आहे. पहिल्या महिन्याच्या एंट्री पूर्ण झाल्या, माझी कंपनी ओपन झाली. बघा 1/4/19 ते 31/3/20 असा हा कंपनीचा पिरियड आहे, जीएसटी परचेस अँड सेल्स. आणि 1 जून ही लास्ट एंट्रीची तारीख आहे, शेवटची तारीख 1 जूनला आपण शेवटची एंट्री केली. बॅलन्स शीटला जाऊन जर बघितलं तर बॅलन्स शीटला आपल्याला सगळे डेटर्स आपण पेड केलेले आहेत, सगळे क्रेडिटर्स पण आपण पेड केलेले आहेत, ड्युटीज अँड टॅक्सेस पण आपण पेड केलेले आहेत. त्यामुळे कोणतंही देणं किंवा घेणं आपलं या प्रॉब्लेम मध्ये बाकी राहिलेलं नाही.
आता आपल्याला जायचं आपल्या पुढच्या एंट्रीज कडे. पुढच्या एंट्री आता बघू आपण आपल्या प्रेझेंटेशन मध्ये. बघा 1/7/2018 परचेस 5 लॅपटॉप ऑफ ₹25,000 each फ्रॉम गुरुकृपा कॉम्प्युटर पंजाब ऑन 8 days क्रेडिट. इनवॉइस नंबर 385. बघ 358 इनवॉइस नंबर आहे आपला. आता कोणाकडून परचेस केले तर गुरुकृपा कॉम्प्युटर. मग त्याच्यासाठी आपल्याला पहिले परचेस वाउचर निवडावं लागेल. परचेस वाउचर निवडल्यानंतर पार्टीचं नाव या ठिकाणी आपण गुरुकृपा कॉम्प्युटर हे टाकलं. त्यानंतर परचेस केले म्हणून परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस अकाउंट हे अकाउंट आपण निवडलं. हे दोन्ही अकाउंट ऑलरेडी आपण अगोदर तयार केलेले असल्यामुळे त्याला काही ग्रुप आपल्याला देण्याची गरज नाही. त्यानंतर काय परचेस केलं आपण तर लॅपटॉप परचेस केली. किती क्वांटिटी परचेस केली 5. वरती दिलेलं बघा 5 क्वांटिटी परचेस केली आणि 25,000ला 1 या पद्धतीने 1,25,000चा माल आपण काय केला परचेस. आता 1,25,000वर आपण जीएसटी. पण जीएसटी काढताना आता आपल्याला बघायचंय की गुरुकृपा कॉम्प्युटर पंजाब या पार्टीकडून आपण परचेस केले. स्टेट त्याचं पंजाब आहे. पंजाब आहे त्याच्यामुळे बाहेरच्या राज्यातून परचेस केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला आयजीएसटी लागू होणार आहे. म्हणून आपल्याला आयजीएसटी टोटल जो काही आहे 16% की 18% माझ्यामध्ये त्याच्यावर आहे लॅपटॉपला, तो तिथं लागू झाला. 22,500 एवढा आयजीएसटी तिथं आला. पुढचं एंट्री आपली सेलची आहे. 2/7ला आपण सेल करतोय. पण त्या सेलची एंट्री करण्याच्या अगोदर आपण टॅलीमध्ये एंट्री करून घेऊ. पहिली एंट्री परचेसची जाऊ आपण टॅलीमध्ये अकाउंटिंग वाउचर हा पर्याय आपण निवडला. निवडल्यानंतर तारीख 1/7 आपल्याला टाकायची. F2 प्रेस केला. इथे 1/7 मी तारीख टाकली. एंटर दिला. माझी 1 जुलै 2019 तारीख आहे. परचेस करतोय म्हणून परचेस वाउचर आपल्याला निवडावं लागेल. F9 परचेस वाउचरवर क्लिक केलं. आलं माझं परचेस वाउचर इथं आलं. एंटर दिल्यानंतर सप्लायर इनवॉइस नंबर आपल्या एंट्री मध्ये आहे. इनवॉइस नंबर 385 मी इथं टाकतोय 385. डेट 1 जुलै 2019. परचेस कोणाकडून केलं परचेस तर गुरुकृपा कॉम्प्युटर पंजाब. बघा इथं गुरुकृपा कॉम्प्युटर पंजाब नावाचं अकाउंट आपल्याकडे तयार आहे. पार्टी नेमच्या तिथं ते निवडलं. सप्लायरचे डिटेल तो मागतो ते आपण द्यायचे असेल आपल्याकडे तर द्यायचे. आता आपल्याकडे नाहीये बाकीचे डिटेल म्हणून आपण बाकी फील्डला स्किप केलं. एंटर केलं. परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस लेजर मी निवडलं. परचेस लेजर निवडल्यानंतर काय परचेस केलं तर लॅपटॉप. आयटमच्या तिथे लॅपटॉप मी निवडतोय. लॅपटॉप क्वांटिटी किती परचेस केली आपण 5 क्वांटिटी परचेस केली म्हणून 5 टाईप केलं. 25,000ला 1 या पद्धतीने 25,000ला 1 1,25,000 रुपयाचा माल आपण काय केला परचेस केला. झालं. त्याच्यानंतर आपल्याला निवडायचे आयजीएसटीचे लेजर. कारण की हा जो ही जी पार्टी आहे पंजाबची असल्यामुळे आपण आयजीएसटी लागू होणार आहे. आयजीएसटी मी इथं निवडलं. ऑटोमॅटिक 22,500 कॅल्क्युलेशन होऊन इथं अमाऊंट आहे. जर तुम्ही इथं चुकीने सीजीएसटी किंवा एसजीएसटी निवडलं, मी परत मागे गेलो सीजीएसटी निवडतो बघा अमाऊंट येत नाहीये. कारण की ही पार्टी बाहेरच्या राज्यातली असल्यामुळे त्या पार्टीला तिथं अमाऊंट आयजीएसटी लागू असणार आहे. तुम्ही जर त्याला सीजीएसटी जर निवडला, सीजीएसटीचं अकाउंट निवडलं तर ते तो घेत नाही. म्हणून मी पुन्हा मागे येतो आणि आयजीएसटीचं इथे लेजर मी निवडतो. आयजीएसटी 22,500 एंटर दिला. प्रोव्हाइडेड जीएसटी ई-वे बिल डिटेल इथं नो ला क्लिक करतो. बघा जेव्हा ही 1,25,000च्या वरतीच परचेस किंवा सेल्स असेल तर आपल्याला ई-वे बिल डिटेल आपल्याला इथं द्यावे लागतात. हे तुम्हाला मी याच्या अगोदरही सांगितलं. ई-वे बिल डिटेल म्हणजे ज्यावेळेस तो माल जातो किंवा आपल्याकडे येतो त्यावेळेस जीएसटीच्या वेबसाईटवर त्याची एंट्री करायची असते आणि ज्या गाडीने ती वाहतूक होते त्या गाडीचा नंबर टाकून ती गाडीचं डिटेल आपल्याला तिथं द्यायचे असतात. बरोबर. तर मी इथं नो म्हणतोय. माझ्याकडे जीएसटी डिटेल ई-वे बिल डिटेल नाहीये म्हणून मी नो म्हणतो. जर यस म्हटलं तर तो काय करेल तर जीएसटीचे डिटेल मागेल. बघा सप्लायर इनवॉइस नंबर, डेट, ई-वे बिल नंबर
जो काही जीएसटीच्या वेबसाईटवर तयार होईल तो नंबर इथे टाकायचा, त्याची तारीख टाकायची, ज्या तारखेला तुम्ही ई बिल तयार केले ती तारीख, त्याच्यानंतर कोणत्या मोडने जाणारे, ट्रान्सपोर्टेशन डिटेल खाली आहे ऑप्शन, त्याच्यामध्ये रोडने जाणारे, बाय एअर जाणारे, बाय रेल्वे जाणारे, बाय शिप जाणारे, असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. त्यानंतर किती किलोमीटरचा डिस्टन्स आहे ते किलोमीटर आपल्याला इथे टाकावे लागतात. नंतर ट्रान्सपोर्टर नेम, ट्रान्सपोर्टरचं नाव आपल्याला इथं द्यावं लागतं, ज्या ट्रान्सपोर्ट थ्रू तुम्ही पाठवता. नंतर ट्रान्सपोर्ट आयडी, त्याचा ज्यावेळेस तुम्ही ट्रान्सपोर्ट मध्ये जमा करतात त्यावेळेस त्या ट्रान्सपोर्टला काही पावती नंबर वगैरे किंवा आयडी जनरेट होतो, तो जनरेट झालेला आयडी आपल्याला इथे टाकावा लागतो. व्हेकल नंबर, ज्या गाडीने जाते त्या गाडीचा नंबर आपल्याला द्यावा लागतो. त्यानंतर व्हेकलचा टाईप आपल्याला इथे निवडायचा असतो, रेग्युलर, बरोबर. त्याच्यानंतर एअरवे नंबर, काही जर एअरवे नंबर असेल, डेट असेल तर त्याची माहिती, बिलिंग फ्रॉम, कोणाकडून बिलिंग होतंय, त्याचा जीएसटी नंबर, त्याचा स्टेट, त्याचा ऍड्रेस, प्लेस, पिन कोड, या सगळ्या माहिती आपल्याला या ठिकाणी काय कराव्या लागतात, टाकाव्या लागतात. आणि मग या माहिती टाकल्यानंतर मग तो ती एंट्री आपली स्वीकारत असतो. अशा पद्धतीने ई वे बिलचे डिटेल आपल्याला 50,000च्या वरती जर मालाचं बिलिंग असेल तर आपल्याला तिथं टाकावं लागतं. ठीक आहे, मी एंट्री सेव्ह करतो. सेव्ह करण्यापूर्वी मला बिलाचे डिटेल द्यायचे, बिल नंबर ऑलरेडी आलेला आहे, मी वरती एंट्रीच्या अगोदर टाकला त्याच्यामुळे तो येऊन गेला. क्रेडिट डेज आपल्याला इथे टाकायचे. क्रेडिट डेज आपल्याला दिलेले इथं 8 दिवस दिलेले बघा, 8 दिवस. मग 8 क्रेडिट डेज 8 इथं टाकले आणि हे बिल आपण काय केलं, सेव्ह केलं. नॅरेशन टाकून आपण काय करू, हे बिल सेव्ह झालं. माझं हे बिल सेव्ह झालं. पुढच्या एंट्रीकडे आपण जाऊ. बघा पुढच्या एंट्रीकडे आपण जातोय आता. पुढची एंट्री आपल्याकडे सोल्डची, पण त्या सोल्डची एंट्री बघण्याच्या अगोदर आपण बॅलन्स शीट वर काय बदल झाला तो आपण बघू. एस्केप देतो मी, बाहेर पडतो या एंट्री मधून. बाहेर पडल्यानंतर बॅलन्स शीट मध्ये जाऊ. बॅलन्स शीटला गेलो, डिटेल बॅलन्स शीट बघितलं, अल्टर F1 बघा. या ठिकाणी आता आपल्याकडे सन्ड्री क्रेडिटर 1,47,500. याच्या अगोदरच आपण सुरू होण्याच्या अगोदर आपण बॅलन्स शीट बघून घेतलं होतं. कोणतेही क्रेडिटर स्टेटस काहीच नव्हतं, आपलं देणं घेणं काहीच नव्हतं. आता आपल्याकडे इथं 1,47,000 क्रेडिटर आहे. ड्युटीज अँड टॅक्सेस -22,500 एवढ्या. या ड्युटीज अँड टॅक्सेस वर जर एंटर देऊन बघितलं तर कोणता टॅक्स आपल्याकडे मायनस, याचा अर्थ आपल्याकडे क्रेडिट उपलब्ध आहे. आता आपण कलेक्ट केल्यानंतर पहिले 22,500 आपण काढून घेणार आणि मग उरलेली अमाऊंट, जर याच्यावर अमाऊंट कलेक्ट झाली तर ती अमाऊंट गव्हर्नमेंटला आपण भरणार. इथे ज्यावेळेस मायनस येतं त्यावेळेस आपल्याला आपल्याकडे क्रेडिट उपलब्ध आहे असा त्याचा अर्थ होतो, बरोबर. तर बघा आता आपल्याकडे 22,500, पण हे क्रेडिट आपल्याला कोणतं उपलब्ध आहे तर IGSTचं क्रेडिट उपलब्ध आहे. आपण बाहेरून परचेस केलेला आहे म्हणून IGSTचं क्रेडिट आपल्याकडे इथं उपलब्ध आहे. ठीक आहे, आता बाहेर पडू आपण याच्यातून. बाहेर पडून पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचंय. पुढची एंट्री आहे सेलची. 2/7 सोल्ड 4 लॅपटॉप ऑफ ₹32,700 each to विशाल कॉम्प्युटर गुजरात ऑन 10 days क्रेडिट अँड इनवॉइस नंबर 102. बघा 10 दिवसाच्या क्रेडिटवर आपण गुजरातला म्हणजे बाहेरूनच परचेस केला आणि बाहेरच विकतोय, बाहेरच्या राज्यात. आपली कंपनी महाराष्ट्रातली आहे हे लक्षात घ्या. आपण कंपनी क्रिएट करताना आपलं स्टेट हे महाराष्ट्र निवडलेलं आहे. ठीक आहे, आता सेल्सचं लेजर असल्यामुळे पहिले सेल्स वाउचर निवडा. सेल्स वाउचर निवडल्यानंतर आपल्याला तो पार्टीचं नाव विचारेल. पार्टीचं नाव आहे इथं विशाल कॉम्प्युटर गुजरात. मग पार्टी अकाउंट नेमच्या तिथं आपण विशाल कॉम्प्युटर असं आपण घेणार. त्यानंतर सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स अकाउंट जे आपण तयार केलेलं आहे ते आपण तिथे घेणार. पुढे काय विकला आपण तर लॅपटॉप विकले. किती? 4 लॅपटॉप. आयटम नेमच्या ठिकाणी आपण लॅपटॉप इथे घेतोय. क्वांटिटी आहे 4. रेट
32,700 प्रत्येकी आणि टोटल 1,30,800चा माल आपण विकला. आता हा विकताना आपण गुजरातला विकलेला असल्यामुळे आपण इथं आपल्याला IGST मिळतोय, IGST कलेक्ट होतोय. IGST किती आला तर तो खाली आला बघा, IGST 23,544. आता या ठिकाणी आपण भरला 22,500, आपण किती भरला 22,500 एवढा भरला आणि आपल्याला मिळाला, आपण कलेक्ट किती केला 23,500 म्हणजे 23,544 म्हणजेच जवळपास 1,044 एवढा GST आपण आपल्याकडे ऍडिशनल कलेक्ट झाला. मग आपण काय करणार, हे 22,500 पहिले आपले काढून घेणार आणि उरलेली जी अमाऊंट आहे तेवढी गव्हर्नमेंटला आपण भरणार. बरं, मग बघू आपण पहिले एंट्रीकडे जाऊ. आता एंट्री करू टॅलीमध्ये. अकाउंटिंग वाउचरला गेलो, तिथे गेल्यानंतर पहिले सेल्स वाउचर मला निवडायचं. F8 सेल्स वाउचर मी निवडलं. सेल्स वाउचर निवडल्यानंतर रेफरन्स नंबर, तिथं बिलाचा नंबर टाकून द्यायचा. बघा इथं 102 बिल नंबर आहे, तो 102 मी टाकून दिला. इथं टाकल्यानंतर रेफरन्स नंबर किंवा बिल नंबर वरती टाकल्यानंतर खाली बिल वाईज डिटेल मध्ये तो ऑटोमॅटिकली तो बिल नंबर घेतो. त्यामुळे तुम्ही जर वरती टाकला तर त्याचा तुम्हाला फायदाच होतो. पार्टीचं नाव काय, कोणाला विकला आपण, विशाल कॉम्प्युटर गुजरात. बरोबर. मग डिलिव्हरीची डिटेल तो विचारतो. डिलिव्हरीची डिटेल जर तुमच्याकडे असेल तर ते टाका. डिलिव्हरी नंबर, त्याचा डिस्पॅच डॉक्युमेंट नंबर, या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर त्या तुम्ही टाकायच्या. अदरवाईज मी बाकी काही नाहीये माझ्याकडे डिटेल, म्हणून मी एंटर देतोय आणि पुढे जातो. पुढे सेल्स लेजर, सेल्सचे लेजरच्या ठिकाणी सेल्स अकाउंट हे मी निवडलं. निवडल्यानंतर खाली तो काय सेल केलं त्याचे आयटमचे नाव आपल्याला विचारतोय. तिथं मी लॅपटॉप हा ऑप्शन निवडला. लॅपटॉप किती क्वांटिटी विकली तर 4 क्वांटिटी. रेट किती आहे 32,700, 32,700 आणि टोटल 1,30,800चा माल आपण काय केला इथं विकलेला. बरं, एंटर दिल्यानंतर खाली आला. खाली आल्यावर अजून काही जर आयटम असेल तर इथं द्यायचे आहे, अदरवाईज पुन्हा एकदा एंटर द्यायचं. एंटर दिल्यानंतर आता इथं जीएसटीचं लेजर आपल्याला सिलेक्ट करायचं. पण जीएसटी कोणता भरावा कलेक्ट केला आपण तर IGST, म्हणून IGST मी इथं निवडतोय. बघा IGST 23,544 आला. असं टोटल 1,54,344चं बिल इथं आलेलं. हा GST इथं ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर लेजर सगळ्या गोष्टी तयार केलेल्या असतील त्यावेळेस ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन येतो. एंटर दिला मी. बाकी अजून कोणताही GST नाही. ई-वे बिल डिटेल विचारतोय. ई-वे बिल डिटेल 1,00,000 आपलं 50,000च्या वरती बिल असल्यामुळे आपल्याला ई-वे बिल जनरेट करणं गरजेचं असतं. ते जनरेट करून मग इथं डिटेल टाकायचे असतात टॅलीमध्ये. पण माझ्याकडे आता डिटेल नसल्यामुळे मी नो म्हणतो आणि पुढे जातो, म्हणजे मग डिटेलला तो जाणार नाही. ठीक आहे. म्हणून बिलाची डिटेल आपल्याला टाकायची. बिल नंबर 102. क्रेडिट डेज किती आहे 10 दिवसांचं क्रेडिट डेज आहे. 1,54,344चं बिल आणि हे बिल मी सेव्ह केलं. नॅरेशन टाकू क्रेडिट सेल आणि एंट्री आपण काय करू सेव्ह करू. ऍक्सेप्ट यस म्हटलं झाली, सेव्ह झाली ही एंट्री सेलची. आता ही सेलची एंट्री झाल्यानंतर आपण जाऊ आणि आपल्या बॅलन्स शीट वर काय इफेक्ट झाला बघू. बॅलन्स शीट एस्केप देतो, बाहेर पडतो टॅली मधून. बॅलन्स शीट वर जाऊ, अल्टर F1. बघ त्या ठिकाणी आपल्याकडे डेटर्स वाढले. 1,54,000 एवढं आपलं येणं आहे. क्रेडिटर्स 1,47,500 आहेत. देणं एवढं आहे. आणि ड्युटीज अँड टॅक्सेस बघा मायनस होतं ते आता एक प्लस मध्ये आलं 1,044. 1,044 कसं आलं त्यावर जर एंटर तुम्ही दिला तर तुम्हाला समजेल. पुन्हा एकदा एंटर द्यायचा. बघा तुम्ही जो परचेस केला माल बाहेरून पंजाबवरून त्याच्यासाठी 22,500 रुपये तुम्ही भरले. तुम्ही विकला गुजरात मध्ये त्यावेळेस तुम्ही 23,544 कलेक्ट केले. या 23,544 मधून 22,500 आपण जे भरलेले होते ते आपण पहिले काढून घेतले आणि राहिले किती शिल्लक मग 1,044. तेवढे आपल्याला काय करायचे गव्हर्नमेंटला भरायचे.
दर महिन्याच्या महिन्याला आपल्याला पेमेंट हे करायचं असतं गव्हर्नमेंटला आणि रिटर्न पण भरायचे असतात दर महिन्याच्या महिन्यात. ठीक आहे, मग आपण जाऊ पुढे प्रेझेंटेशन कडे. प्रेझेंटेशन मध्ये पुढे काय आहेत तर आपल्याला इथं दिलंय बघा 31/7 ची पोझिशन आपल्याकडे दिसते. 1044 ड्युटीज अँड टॅक्सेस आहे. क्रेडिटर 1,47,500 आणि डेटर्स 1,54,344 जे आपण इथं बघितले इतक्या बघा 1,54,344 1,47,500 आणि 1,044. ठीक आहे, आता इथं 1/8 ला आपल्याला एंट्री दिली का रिसिव्ड ऑल अमाउंट फ्रॉम डेटर्स बाय चेक. चेकने रिसिव्ड होत आहे. मग डेटर्स कुठे आहे 1,54,344. कोण डेटर्स आहे बघू आपण. कोणता डेटर्स बघा आल तुमच्या समोर स्क्रीनवर आला. कोणता डेटर्स आहे तुमच्याकडे तर हा विशाल कॉम्प्युटर. विशाल कॉम्प्युटर गुजरातला आपण गुजरात कुठला माल आपण विकलेला होता त्याचे पैसे येणं बाकी. टोटल बिल आहे त्याचं 1,54,344 एवढं बिल एवढं येणं बाकी. मग एवढं येण्याची एंट्री आपल्याला पैसे मिळत आहे चेकने म्हणून बँकेत पैसे येतात. बँकेला काय होणार डेबिट घेणार. आपण पहिले रिसिप्ट व्हाउचर आपल्याला निवडावं लागेल F6 रिसिप्ट व्हाउचर. त्यानंतर बँकेत पैसे येतात म्हणून बँकेच्या अकाउंटला डेबिट किती 1,54,344. टू पार्टीचं नाव विशाल कॉम्प्युटर्स आणि क्रेडिटला अमाऊंट 1,54,344 आणि नॅरेशन घ्यायचं बिंग डेटर्स पेमेंट रिसिव्ड थ्रू बँक पेमेंट चेक बँक पेमेंट. ठीक आहे, किंवा बाय चेक रिसिव्ड बाय चेक असं पण तुम्ही म्हणू शकता. करू आपण एंट्री. पहिले ही डेटर्स पहिले टाकून घेऊ. जातो मी याच्यातून बाहेर पडतो बॅलन्स शीट मधून. व्हाउचर एंट्री कडे जातो. अकाउंटिंग व्हाउचर F2 प्रेस करायचा. पहिले तारीख मला निवडावं लागेल. तारीख काय 1/8 बघा 1/8. मी अगोदरच्या ट्रान्झॅक्शनच्या तारीखा निवडायच्या माझ्या राहून गेल्या होत्या. ठीक आहे, पुढे जाऊ. 1/8 निवडली. आता त्यानंतर बघू तारीख निवडल्यानंतर व्हाउचर टाईप कोणता घ्यायचा रिसिप्ट व्हाउचर. F6 रिसिप्ट व्हाउचर मी निवडलं. रिसिप्ट व्हाउचर निवडल्यानंतर तो आपल्याला क्रेडिट अगोदर विचारतो. क्रेडिट कोणाला आहे तर विशाल कॉम्प्युटर गुजरात निवडलं. किती अमाऊंट आहे 1,54,000. हे बघा इथं पण आपल्याला दिसते 1,54,344 आपल्याला दिसते. पण कधी कधी दोन बिला असतील तर मग आपल्याला ते गेस करणं अवघड जातं म्हणून आपल्याला आपल्या बिलच बघावं लागेल किंवा आपली एंट्री बघावं लागेल. 1,54,344 अगेन्स्ट बिल नंबर 102. या 102च्या अगेन्स्ट आपल्याला अमाऊंट मिळते आणि डेबिट कशाला येणार तर बँकेला. बँकेत ते पैसे येतात म्हणून बँकेला डेबिट झालं. मग आपल्याला तो चेकचे डिटेल इथं विचारतोय. ते चेकचे डिटेल टाका. तुमच्याकडे असतील तर टाका, अदरवाईज तुम्ही एंटर देऊन स्किप करा. नॅरेशन टाका आणि ही एंट्री काय करा सेव्ह करा. बघा ऍक्सेप्ट यस म्हटलं एंट्री काय झाली सेव्ह झाली सर. एक काम झालं काय तर डेटर्स आपले डेटर्स कडून सगळे पैसे मिळून गेले. पुढे काय दिले आपल्याला पुढे सांगितले 1/8 पेड ऑल आउटस्टँडिंग. मग त्याच्यामध्ये ड्युटीज अँड टॅक्सेस आणि क्रेडिटर थ्रू बँक पेमेंट. चेकने आपण काय करणार हे पेड करणार. बरोबर चेकने पेड करणार आहे. पहिले आपण ड्युटीज अँड टॅक्सेस पेड करू. पहिले काय पेड करू ड्युटीज अँड. आता दोन गोष्टी आपल्याला दोन एंट्री करायच्या आहे. पहिले एक एक एंट्री पूर्ण करावं लागेल. पहिले ड्युटीज अँड टॅक्सेस पेड करायचं मग क्रेडिटर. बरं मग ड्युटीज अँड टॅक्सेस पेड करायचे आहे. किती आहे ड्युटीज अँड टॅक्सेस 1,044. 1,044. मग त्याला पहिले पेमेंट व्हाउचर आपल्याला निवडावं लागेल. पण पेमेंट व्हाउचर निवडताना ज्यावेळेस आपण जीएसटीचं पेमेंट करत असतो त्यावेळेस आपल्याला आणखी एक प्रेस अल्टर एस ही प्रेस करावी लागते पेमेंट व्हाउचर निवडल्यानंतर आणि त्यातून जीएसटी हा पर्याय निवडावा लागतो. म्हणजे हे पेमेंट कसलं जीएसटीचं पेमेंट हे आपल्याला तिथं सांगावं लागतं टॅलीमध्ये. ठीक आहे, मग पेमेंट जातंय बँकेतून म्हणून बँकेला क्रेडिट आणि डेबिट कोणाला येणार. कसलं पेमेंट जातंय जीएसटीचं. कोणत्या जीएसटीचं सीजीएसटी एसजीएसटी आयजीएसटी याच्यापैकी कोणत्या जीएसटीचं पेमेंट आपल्याकडून जातंय तर आयजीएसटी. आपण कलेक्ट काय केलेला आयजीएसटी म्हणून आयजीएसटीचे पैसे आपल्याकडे एक्स्ट्रा आहे म्हणून आयजीएसटीला डेबिट
IGST अकाउंट डेबिट 1044 टू बँक अकाउंट 1044 being GST पेमेंट पेड थ्रू बँक पेमेंट किंवा बाय चेक पेड बाय चेक असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, करू आपण एंट्री. जाऊ आपण टॅली मध्ये. 1/8 ची एंट्री आहे. 1/8 ऑलरेडी सिलेक्ट, इथं तारीख आहे 1 ऑगस्ट. पेमेंट वाउचर आपल्याला निवडावं लागेल. पेमेंट वाउचर मी इथून निवडलं. पेमेंट वाउचर निवडल्यानंतर काय प्रेस करायचं? अल्टर यस. बघा अल्टर यस मी प्रेस करतो. त्यातून इथं जीएसटी निवडायचा, जीएसटी ऑप्शन निवडायचा. जीएसटी निवडल्यानंतर पिरियड विचारतो तो. ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट मागच्या महिन्याचा पिरियड तर येऊनच जातो, पण जर वेगळा काही पिरियड असेल तर तो तुम्हाला द्याल. आणि पेमेंट हे मंथ टू मंथ करायचे म्हटल्यानंतर ऑटोमॅटिक मागच्याच महिन्याचं पेमेंट आहे. मग 1 जुलै 19 ते 31 जुलै 19 हा पिरियड मी निवडला. रेग्युलर पेमेंट टाइप रेग्युलर निवडलं. जा बघा या ठिकाणी या पेमेंटच्या वाउचर मध्ये इथे स्टॅच्युटरी पेमेंट फॉर जीएसटी पेमेंट टाइप रेग्युलर असा ऑप्शन इथे येऊन गेला आहे का. टॅलीच्या इथे एंटर दिला. एंटर दिल्यानंतर डेबिट. डेबिट कोणाला द्यायचं? आपल्याला आपण एंट्री केली. कोणाला द्यायचं? IGST. IGST ला डेबिट द्यायचं. जे जो टॅक्स पेड करायचा 1044. इथं आपल्याला अमाऊंट दिसते 1044. एंटर. आणि क्रेडिट कशाला द्यायचंय? बँकेला, म्हणून बँक अकाउंट 1044. जर चेकचे डिटेल असतील तर ते चेकचे डिटेल तुम्ही इथं टाका, डेट टाका आणि एंट्री काय करा, सेव्ह. बघा पुन्हा इथं प्रोव्हाइड जीएसटी डिटेल विचारलं त्याने. तिथं बाय डिफॉल्ट तो नोवर आहे, कारण की पेमेंट काही 50,000च्या वरच नाही. पण याच्या ठिकाणी इथं ई-वे बिलचा डिटेलचा काही संबंध येत नाही, हे लक्षात घ्या जीएसटीचं पेमेंट करताना. ठीक आहे, एंटर देतो मी. आहे तसं नो ठेवून नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा, सेव्ह करा. ऍक्सेप्ट यस झाली. एंट्री सेव्ह झाली. पुढे जाऊ. पुढची एंट्री काय? पुढे सांगितलंय की आपल्याला क्रेडिटर पेड करायचं. याच एंट्री मध्ये 2 एंट्री समाविष्ट आहे. आता आपण जीएसटीचं पेमेंट केलं. आता क्रेडिटर किती आपल्याकडं? तर 1,47,500. बघा इथे 1,47,500 तुमच्याकडे क्रेडिटर्स. आता हे आपल्याला पेड करायचे. मग कोण आहे क्रेडिटर? कोणती पार्टी आहे? आलं पार्टीचे डिटेल तुमच्या समोर आलं. आपण 1/7 ला परचेस केलं ते 5 लॅपटॉप गुरुकृपा कॉम्प्युटर पंजाब. म्हणजे आता आपल्याला पेमेंट कोणाला करायचं? त्या गुरुकृपा कॉम्प्युटरला. किती करायचं? 1,47,500. मग करू आपण. बघा एंट्री घेतली खाली. मग पेमेंट करतो म्हटल्यावर बँकेला क्रेडिट येईल आणि डेबिट कोणाला येईल? त्या पार्टीला, गुरुकृपा कॉम्प्युटरला. मग गुरुकृपा कॉम्प्युटर, पण त्याच्या अगोदर आपण निवडणार पेमेंट वाउचर. F5 पेमेंट वाउचर निवडलं. डेबिटला घेतलं गुरुकृपा कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 1,47,500 आणि टू बँक अकाउंट 1,47,500 being creditors payment paid through bank payment. बँक पेमेंट इथं अशासाठी म्हटलंय की ऑनलाईन पेड केलेलं असेल, बरोबर. चेकने पेड नाही, ऑनलाईन पेड केलं, म्हणून बँक पेमेंट हा ऑप्शन आपण इथून निवडला. ठीक आहे, करू आपण एंट्री. टॅली मध्ये जाऊ. टॅलीत एंट्री टाकू. पेमेंट वाउचर ऑलरेडी निवडला गेलेला आहे. डेट 1 ऑगस्ट आहे. 1 ऑगस्टची एंट्री. एंटर दिला. डेबिट कोणाला आहे? तर गुरुकृपा कॉम्प्युटर्स. जी प्रेस केला त्यातून गुरुकृपा कॉम्प्युटर पंजाब मी निवडलं. 1,47,500 बिल आहे. इथं पण आपल्याला फिगर दिसते त्याची 1,47,500. अगेन्स्ट बिल नंबर 385. 8 दिवसाचं क्रेडिट होतं. डेबिट आणि क्रेडिट कशाला येणार? बँकेला. बँकेतून पैसे जातात म्हणून बँकेला क्रेडिट 1,47,500. चेकचे डिटेल असेल तर ते टाका, अदरवाइज एंटर देऊन स्किप करा तो स्क्रीन. ठीक आहे, नॅरेशन टाका आणि एंट्री सेव्ह करा. ऍक्सेप्ट यस म्हटलं, माझी एंट्री सेव्ह झाली. बघा डेटर्स कडून आपल्याला पैसे मिळाले. पहिली गोष्ट, बरोबर. क्रेडिटरला आपण पैसे पेड केले. जे आपलं देणं होतं गव्हर्नमेंटचं ते पण आपण पेड केलं जीएसटी. आता आपण आपलं बॅलन्स शीट बघू. काय राहिलं त्याच्यावर बघू आपण. जाऊ बॅलन्स शीट कडे. एस्केप देतो मी, याच्यातून बाहेर पडतो.
बघा मी प्रत्येक वेळेस प्रत्येक एंट्री झाल्यानंतर बॅलन्स शीट चेक करतो. तुम्ही पण ते चेक केलं पाहिजे, म्हणजे मग तुमच्या केलेल्या एंट्रीचा इफेक्ट कसा येतोय तिथं ते तुम्हाला दिसेल. बरं, बॅलन्स शीटला गेलो, डिटेल मध्ये बघितलं. बघा इथं डेटर्स काहीच राहिलेले नाही, क्रेडिटर्स काहीच नाही, सगळे पेड करून टाकले आणि ड्युटीज अँड टॅक्सेस पण पूर्ण नील झालेले, काहीच राहिलेलं नाही. ना माझ्याकडे क्रेडिट उपलब्ध आहे ना गव्हर्नमेंटचं काही देणं बाकी, सगळं पेड झालं. म्हणजे ह्या महिन्यामध्ये काय झालं, पहिल्या महिन्यात आपण काय केलं होतं, तर आपल्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात परचेस होतं, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात सेल होतं. त्याच्यामुळे सीजीएसटी एसजीएसटी आपण भरला आणि सीजीएसटी एसजीएसटीच कलेक्ट केला आणि गव्हर्नमेंटला पेड करताना सीजीएसटी एसजीएसटीच पेड केला. बरं, त्यानंतर दुसऱ्या महिन्यात काय झालं, तर आपण बाहेरच्या राज्यातून परचेस केलं आणि बाहेरच्या राज्यातच विकलं. बाहेरच्या राज्यातून परचेस केलं त्यावेळेस आयजीएसटी आपण भरला आणि बाहेरच्या राज्यातच विकलं, त्याच्यामुळे आयजीएसटी कलेक्ट केला, त्यामुळे आपलं पेमेंट सुद्धा कसलं आलं, आयजीएसटीच आलं. मी तुम्हाला सुटसुटीतपणा यावं म्हणून एक एकच एंट्री प्रत्येक महिन्यामध्ये घेतली. बरोबर, आता पुढच्या महिन्यामध्ये काय आहे बघ, पुढच्या महिन्यामध्ये आपलं परचेस आहे आपल्याच राज्यातून, इंटरस्टेट परचेस इंटरस्टेट आहे आणि सेल इंट्रास्टेट आहे, म्हणजे बाहेरच्या राज्यात आहे. बरोबर, मग अशा वेळेस काय करायचं ते बघू आपण. बघा 2/8 ची एंट्री, परचेस 10 कॉम्प्युटर फ्रॉम गोरे कॉम्प्युटर श्रीरामपूर, परचेस 10 कॉम्प्युटर फ्रॉम गोरे कॉम्प्युटर श्रीरामपूर ॲट ₹18,700 each on 6 days credit, इनवाइस नंबर 3052. गोरे कॉम्प्युटर कडून 18,700 ला एक, याप्रमाणे 10 कॉम्प्युटर म्हणजेच 1,87,000चा माल काय केला, परचेस केला. ठीक आहे, मग पहिले परचेस व्हाउचर आपण निवडू. परचेस व्हाउचर निवडल्यानंतर पार्टीचं नाव आपल्याला, पार्टीच्या नेमच्या ठिकाणी पार्टीचं नाव आपल्याला द्यायचंय, गोरे कॉम्प्युटर्स अकाउंट. परचेस लेजरच्या ठिकाणी आपण परचेस लेजर आपण इथे निवडणार. हे दोन्ही लेजर आपण सुरुवातीलाच क्रिएट केले पहिल्याच स्क्रीन मध्ये, त्यामुळे त्याला कोणताही ग्रुप देण्याची आता गरज नाही, ऑलरेडी तयार आपल्या टॅलीमध्ये. आयटम काय परचेस केलं, तर कॉम्प्युटर परचेस केले. किती परचेस केले, 10, म्हणून 10 परचेस केले, इथं 10 टाकले. रेट किती आपला 18,700चा प्रत्येकी, असा 1,87,000 बिल आपलं तयार झालं. ही मूळ अमाऊंट जाईल विदाउट टॅक्स. पण आता आपण राज्यातले राज्यात परचेस केलेला असल्यामुळे याच्यावर सीजीएसटी आणि एसजीएसटी कॅल्क्युलेट होईल. मग सीजीएसटी घेतला भरला आपण 26,180 आणि एसजीएसटी भरला 26,000, कारण की 28% मध्ये येतो, म्हणून 28%च्या रेटने आपण काढला गेला. बघा 28% मध्ये, म्हणजे 18%, 28% म्हटल्यावर 14% सीजीएसटी आणि 14% एसजीएसटी. हा जो आयटम आहे कॉम्प्युटर, हा 18% मध्ये, 28% मध्ये आपण घेतलेला. तुम्ही जर कॅल्क्युलेटर घेऊन कॅल्क्युलेट जरी करून बघितलं तरी चालू शकतं. बघा 1,87,000 भागिले 100 गुणिले 14, सीजीएसटी 14%, बघा 26,180 आला. ठीक आहे, तसं तुम्हाला टॅलीमध्ये एंट्री करताना कॅल्क्युलेशन करण्याची गरजच नाही. तुम्ही स्टॉक आयटम तयार करताना जो रेट तुम्ही दिलेला असेल त्या रेट नुसार बरोबर तो कॅल्क्युलेशन तुमच्या तिथे घेणार, हे लक्षात. ठीक आहे, हे मी तुम्हाला फक्त शिकवताना आता स्लाइडवर टाकले आपण ते अमाऊंट. पुढे जाऊ आपण. आता आपल्याला एंट्री करायची टॅलीमध्ये, किती तारखेला, 2/8 ला एंट्री आहे, म्हणून मी पहिले 2/8 पहिले वाउचर एंट्री सिलेक्ट केली, F2 प्रेस केला, 2/8 ऑलरेडी डेट आली इथं, म्हणून मी 2/8 तशीच ठेवली. वाउचर परचेस F9 परचेस वाउचर मी निवडलं. परचेस वाउचर निवडल्यावर सप्लायर इनवाइस नंबर आपल्याला विचारतोय, तो आहे आपल्याकडे 3052. बरोबर, 3052 आणि तारीख काय, 2 ऑगस्ट दिला. पार्टीचं नाव काय आहे इथं, गोरे कॉम्प्युटर श्रीरामपूर. बघ निवड, मग त्याचे ते रेफरन्स नंबर, गोरे कॉम्प्युटरचा ऍड्रेस, याची माहिती आपल्याला विचार. जर तुम्ही अकाउंट क्रिएट करताना जर ही माहिती सगळी तिथं टाकलेली असेल तर तुम्हाला परत देण्याची गरज पण नाही राहणार. बरं, तर तो मागेल त्यावेळेस तुम्ही फक्त कन्फर्म करायची आणि
पुढे जायचं. बरं, कारण की जीएसटी नंबर पण त्याने विचारला. जीएसटी नंबर ऑलरेडी आपण अकाउंट क्रिएशनच्या वेळेस तो टाकला होता. पुढे आहे परचेस लेजर. परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस अकाउंट मी निवडलं. परचेस अकाउंट निवडल्यानंतर आयटम विचारतोय कॉम्प्युटर परचेस केले म्हणून. कॉम्प्युटर किती कॉम्प्युटर परचेस केले? 10. किती रुपयाला एक? 18,700 ला एक. या पद्धतीने 1,87,000चा माल आपण परचेस केला. आता अजून काय आयटम आहे का? नाही. एंटर दिला. आता आपण कलेक्ट करतोय सीजीएसटी. आपण भरतोय सीजीएसटी. किती भरला? 26,180. बघा ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होणार. तुम्हाला काही कॅल्क्युलेटर घेण्याची गरज नाही. परत एचजीएसटी भरतोय म्हणून एचजीएसटी 26,180 घेत झालं. असं टोटल 2,39,360 बिल आपलं हे आले. ठीक आहे. एंटर देतो मी. ईवे बिलला नो म्हणतोय तो, म्हणजे मग मला डिटेल मागणार नाही तो. पण ईवे बिल डिटेल तुम्हाला एवढ्या मोठ्या बिलाला द्यायलाच लागतात, हे लक्षात घ्या. एंटर दिला. ऍक्सेप्ट केलं. बिलाचे डिटेल मागतोय. बिल नंबर ऑलरेडी आलाय. क्रेडिट डेज फक्त टाकायचं. किती क्रेडिट आहे? 6 दिवस म्हणून 6 डे मी तर टाकलं. 2,39,360 अमाऊंट टाकली. नॅरेशन टाकून ही एंट्री काय केली? सेव्ह. बघा झाली माझी एंट्री सेव्ह. सेव्ह झाल्याबरोबर आता मी पुन्हा माझ्या बॅलन्स शीट कडे जाणार. तिथं काय बदल झाला बघणार. बाहेर पडतो. बॅलन्स शीट मी इथं निवडतो. बघा अल्टर F1 दिला. बघा या ठिकाणी माझ्याकडे सन्ड्री क्रेडिटर 2,39,360 आलेले आहेत आणि 52,360 माझ्याकडे क्रेडिट उपलब्ध आहे. मायनस अमाऊंट म्हणजे काय? ड्युटीज अँड टॅक्सेसची मायनस जर आली अमाऊंट तर त्याचा अर्थ आपल्याकडे त्याचं क्रेडिट उपलब्ध आहे. म्हणजे आता आपण माल विकला, त्याच्यातून जो जीएसटी कलेक्ट होईल 52,360 पर्यंत आपले पैसे काढून घ्यायचे. वरती जर गेला तर आपण तो गव्हर्नमेंटला भरायचा. जर गेलाच नाही या महिन्यात तर आपलं गव्हर्नमेंटला देणं राहणार नाही. आलं. मग कोणतं कशाचं क्रेडिट उपलब्ध आहे बघू आपण. सीजीएसटी आणि एचजीएसटीचं क्रेडिट आपल्याकडे उपलब्ध आहे. 26,180 26,180. ठीक आहे. जाऊ आता आपण पुन्हा आपल्या एंट्रीकडे. पुढची एंट्री बघू आपण. पुढची एंट्री बघा सेलची. इफेक्ट सेलचं वाउचर मी निवडलं. सोल्ड 8 कॉम्प्युटर ऑफ ₹25,000 each टू मुडी कॉम्प्युटर गुजरात ऑन 10 days क्रेडिट आणि इनवॉइस नंबर 103. बघा मुडी कॉम्प्युटर गुजरातला आपण माल काय केला? विकला. बघा आपण परचेस केला स्टेटमध्ये, स्टेटच्या स्टेटमध्ये, इंटरस्टेट, आणि विकला इंट्रास्टेट, बाहेरच्या राज्यात. बरोबर. मग पार्टी सेल वाउचर निवडलं. पार्टीचं नाव आपण इथं देऊ. सेल वाउचर निवडल्यानंतर मुडी कॉम्प्युटर गुजरात, मुडी कॉम्प्युटर अकाउंट, लेजर, सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स अकाउंट आणि आयटम याच्यामध्ये कोणताही ग्रुपिंग येणार नाहीये. कोणतं काय विकलं आपण? तर कॉम्प्युटर विकले. कॉम्प्युटर किती विकले? 8 कॉम्प्युटर विकले. काय रेटने विकले? 25,000ला एक. या पद्धतीने 2 लाखाचा माल आपण विकला. कोणाला विकला? मुडी कॉम्प्युटर गुजरात, बाहेरच्या राज्यात विकला. तर आपण काय कलेक्ट केला? आयजीएसटी कलेक्ट केला. राज्यातल्या राज्यात सीजीएसटी एचजीएसटी, बाहेरच्या राज्यात विकला किंवा परचेस केला तर आयजीएसटी. मग आयजीएसटी किती येतो 2 लाखावर? 56,000. बघा किती आला? 56,000 आहे ना. म्हणजे या कलेक्ट केलेल्या सीजीएसटी एचजी. पण आता प्रश्न काय झाला? क्रेडिट आपल्याकडे उपलब्ध आहे सीजीएसटी एचजीएसटी आणि भरायचा आयजीएसटी. आयजीएसटीचं तर क्रेडिट नाहीये उपलब्ध. आता काय करायचं बघू आपण. पुढे जाऊ. एंट्री करू. पहिले एंट्री केल्यानंतर मग ठरवू. व्हाउचर एंट्रीला गेलो. डेट काय आहे इथं? 31/8. F2 प्रेस केला. 31/8 मी डेट टाईप केली. बरोबर. एंटर दिला. सेल वाउचर मी निवडतो. एफेक्ट सेल्स. रेफरन्स नंबर 103 आहे ना? 103. पार्टीचं नाव काय आहे? मुडी कॉम्प्युटर गुजरात. त्याची डिलिव्हरीचे डिटेल विचारले, ते आपल्याकडे नाहीये. मी स्किप करतो एंटर देऊन. पण हे टाकणं गरजेचं असतं बरं. ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष काम करतात त्यावेळेस हे डिटेल तुम्हाला टाकावेच लागतात. त्यानंतर सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स अकाउंट मी निवडलं. आयटम कॉम्प्युटर सेल केला म्हणून कॉम्प्युटर. किती कॉम्प्युटर? 8 कॉम्प्युटर. किती रुपयाला एक? 25,000ला एक. टोटल 2 लाखाचा माल. अजून काही सेल केलं का? नाही. एंटर दिलं. आता आपण काय कलेक्ट केला? सीजीएसटी आयजीएसटी म्हणून आय प्रेस केला. बघा
आता इकडे जर चुकून तुम्ही सीजीएसटी जर निवडला तर अमाऊंटच येणार. येते का मग? येत नाही. मग मी पुन्हा मागे जातो, आयजीएसटी निवडतो. आयजीएसटी निवडला तो बरोबर टॅलीला पण इन्स्ट्रक्शन त्या दिल्या गेलेल्या आहे की बाहेरच्या राज्यातला असेल तरच आयजीएसटी कॅल्क्युलेट कर, सीजीएसटी कॅल्क्युलेट करू नको. बरोबर झालं. ईवे बिल डिटेल नो म्हणतो म्हणजे माझी सुटका होईल ईवे बिलचे डिटेल टाकण्यामध्ये. पण तिथं यसच ठेवलं पाहिजे तुम्ही, ईवे बिलचे डिटेल हे टाकलेच पाहिजे. बरोबर ऍक्सेप्ट केलं. बिलाचे डिटेल विचारतो 103. क्रेडिट डेज किती आहे? 10 दिवस आहे क्रेडिट डेज. 10 दिवस एंटर दिला, नॅरेशन टाका आणि हे बिल काय करा, सेव्ह करा. मॅन्डेटरी. बघा इथे वॉर्निंग दिली बघा, मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन फॉर ईवे बिल इज नॉट स्पेसिफाईड. व्हेरीफाय सब टाइप, डॉक्युमेंट टाइप, मोड, ट्रान्सपोर्ट अँड अदर डिटेल. आहे का? आपल्याला टॅली सुद्धा वॉर्निंग देतोय, कारण की हे जर तुम्ही असंच बिल जर सेव्ह केलं, तुम्ही ईवे बिलचे डिटेल टाकले नाही, ईवे बिल जर तुम्ही जनरेट केलं नाही, तर हे बिल गव्हर्नमेंट ऍक्सेप्ट करणार नाही, तुमचा सीए पण ऍक्सेप्ट करणार नाही. हे लक्षात घ्या. ज्यावेळेस 50,000च्या वरती माल असतो त्यावेळेस ईवे बिल जनरेट करणं मस्ट आहे आणि त्याचे डिटेल टॅलीमध्ये टाकणं गरजेचं आहे. अदरवाईज ते बिल काही कामाचं नाही. एंटर दिला, ऍक्सेप्ट येस म्हटलं. आता मी आपलं काम कमी केलं फक्त नो म्हणून, बाकी काय, पण ईवे बिल टाकणं गरजेचं आहे. लक्षात झालं. हे सेलचं एंट्री झाल्यानंतर आपण बॅलन्स शीट कडे जाऊ आणि बॅलन्स शीट बघू. बॅलन्स शीट अल्ट्रा F1. या ठिकाणी आपल्याकडे डेटर्स 2,56,000, क्रेडिटर्स आहे 2,39,307 आणि ड्युटीज अँड टॅक्सेस तो 3,640 आपल्याला दाखवतोय. पण त्यावर एंटर केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुम्हाला क्रेडिट कोणाचं उपलब्ध आहे, तर सीजीएसटी एसजीएसटीचं उपलब्ध आहे. हे तुम्हाला सीजीएसटी एसजीएसटी भरायचं आहे का? नाही, त्याचे ऑलरेडी तुमच्याकडे पैसे उपलब्ध आहेत. पण आयजीएसटी तुम्हाला भरायचा आहे. किती? 56,000. किती भरायचं आहे? 56,000. मग तुम्ही 56,000 आयजीएसटी भरून टाकणार का? तर नाही. तुम्ही पहिले हे जे क्रेडिट आहे हे आपल्याला त्याच्यासाठी ऍडजस्ट करतायत, हे क्रेडिट त्याला देतायत. मग ते कसं द्यायचं त्याची सुद्धा आपल्याला एंट्री पास करावी लागते. तिथं आलं म्हणजे तेवढं भरायचं असं होतं. ते आउटस्टँडिंग दिसत. तुम्ही जर तेवढीच अमाऊंट डायरेक्ट आयजीएसटीची भरून टाकली, आउटस्टँडिंग दिसत. तुम्हाला पहिले याचं क्रेडिट त्या आयजीएसटीला द्यावं लागेल, सीजीएसटी एसजीएसटी, आणि मग तुम्हाला पुढे जावं लागेल, पेमेंटला जावं लागेल. बघू काय करायचं आता पुढे. बघा ड्युटीज अँड टॅक्सेस इथं आले. किती आले? तर 3,640 एवढे आले. आता आपल्याकडे इथे डिटेल दिले बघा. इंटरस्टेट परचेस, स्टेटच्या स्टेटमध्ये परचेस केलं 1,87,000. सीजीएसटी पेड केला आपण 26,180. मग त्याचं आपल्याकडे क्रेडिट उपलब्ध आहे एवढ्या अमाऊंटचं. एसजीएसटीचं 26,180 उपलब्ध आहे, तेवढा पेड केला आपण. आता इंट्रास्टेट सेल केला 2 लाखाचा. किती कलेक्ट झाला आयजीएसटी आपल्याकडं? 56,000 कलेक्ट झाला. क्रेडिट उपलब्ध आहे का? 0. म्हणजे पेबल टॅक्स किती आहे? 56,000. म्हणजे सीजीएसटी किती पेड करायचा आहे? 56,000. याला पेबल आहे का? नाही, पेबल 1 रुपया पण नाही, कारण की त्याचा ऑलरेडी क्रेडिट उपलब्ध आहे. त्यामुळे सीजीएसटी एसजीएसटी पेड करायचा नाही. मग आता आयजीएसटी कसा, सीजीएसटी एसजीएसटी कसा ऍडजस्ट करायचा ते बघू आपण. बघा पुन्हा एकदा, सीजीएसटी 26,180 आपल्याकडे, एसजीएसटी 26,180. बरोबर, याची टोटल केली आपण तर टोटल 52,360 क्रेडिट या दोघांचं आपल्याकडे उपलब्ध. किती उपलब्ध आहे? 52,260. आता आपल्याला बघायचंय की आयजीएसटी किती आहे? 56,000. तो पेबल टू गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटला एवढा पेड करणं आहे आपल्याला आजच्या कंडिशन. पण सीजीएसटी आणि आयजीएसटी जर मायनस केले, 52,360 सीजीएसटी एसजीएसटीचे जर मायनस केले तर आपल्याला गव्हर्नमेंटला देणं किती लागतं? 36,040. टेबल आपले किती राहतात? 3640. पण ते मायनस करण्यासाठी ते पहिले ऍडजस्ट करणं गरजेचं असतं. मग कसं ऍडजस्ट करायचं ते बघू. त्याचा चार्ट तुम्हाला मी इथं दाखवतोय. बघा, इनपुट टॅक्स म्हणजे
जो परचेसवर भरतो आपण त्याला काय म्हटलं जातं, इनपुट टॅक्स असं म्हटलं जातं. परचेसवर जो टॅक्स भरला जातो त्याला इनपुट. मग आपण आयजीएसटीचं बाहेरून काही परचेस केलंय का, नाही, म्हणजे आपल्याकडे इनपुट टॅक्स 0 येतात आयजीएसटीचा. सीजीएसटी ला आपण परचेस केले त्याचे 26,180, एसजीएसटीचे 26,180 आपल्याकडे आहे. मग आता आउटपुट टॅक्स म्हणजेच सेलवर जमा झालेला टॅक्स. इथे या कन्सेप्ट पण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. इनपुट टॅक्स कोणाला म्हणायचं, परचेसवर आपण भरलेला टॅक्स, आणि आउटपुट टॅक्स कोणाला म्हणायचं, सेलवर जमा केलेला टॅक्स. मग आयजीएसटीचा आहे का आउटपुट टॅक्स, आहे, 56,000 आहे बघा आउटपुट टॅक्स. सीजीएसटीचा आपण काही विकलंच नाही, राज्यातल्या राज्यात काही विक्री नाहीये, त्यामुळे सीजीएसटी एसजीएसटी 0 आहे आउटपुट टॅक्स. मग आता आपल्याला हा जो आपल्याकडे उपलब्ध आयटीसी आहेत, इनपुट टॅक्स क्रेडिट आहेत, ते आपल्याला ऍडजस्ट करायचंय. अवेलेबल आयटीसी आपल्याकडे किती आहे टोटल, याचा काय आहे का आयजीएसटीचा उपलब्ध 0. सीजीएसटीचा काय उपलब्ध आहे 26,180. जर आपण काही माल राज्यात विकला असता तर त्याच्यावर जो कलेक्ट केलेला अमाऊंट ती वजा होऊन खाली आली असते, पण आपण काही विकलेलंच नाही. नंतर मग एसजीएसटी ची किती आहे आपल्याकडे उपलब्ध 26. आयटीसी मीन्स इनपुट टॅक्स क्रेडिट, अवेलेबल आयटीसी. आपल्याकडे आयटीसी किती उपलब्ध आहे, आयजीएसटी 0, सीजीएसटी 26,180 आणि एसजीएसटी 26,180. आता आपल्याला सीजीएसटी ऍडजस्ट करायचा, कोणाकडे ऍडजस्ट करायचा, कोणाला द्यायचा तो, बघा हे 26,180 कोणाला द्यायचे, आयजीएसटी ला द्यायचे. मग मी आता हे आयजीएसटी ला येणार इकडे बघा आले बरं. आता हे जे एसजीएसटी कडे उपलब्ध आहे ते पण मला इकडे घ्यायचे. बघ घेतले, घेऊन टाकले आयजीएसटी. मग इकडे उपलब्ध राहिले का, नाही, इकडे 0 होऊन गेले, नील झाले. मग टोटल पेबल टॅक्स किती आला आयजीएसटीचा, हे वजा होणार 56,000 मधून 26,180, 26,180 वजा झाले, आणि टोटल किती पेड करायला लागतील आपल्याला, तर 56,000 एवढी. 56,000 मधून 26,180, 26,180 गेले, 3640 आपल्याला काय करावं लागेल, पेड करावं लागेल. पण त्या अगोदर हे जे आपण ऍडजस्टचं काम केलं, आता ठीक आहे इथून उचललं इकडे ठेवून दिलं, हे सोपं झालं. पण टॅली मध्ये असं थोडी करता येणार आपल्याला. टॅली मध्ये आपल्याला एंट्री पास करावी लागेल, ह्या ऍडजस्टमेंटची एंट्री पास करावी लागेल. मग कशी करायची ऍडजस्टमेंटची एंट्री पास बघू आपण. बघा आता ऍडजस्टमेंटची एंट्री 31/8 ला आपल्याला ऍडजस्ट सीजीएसटी एसजीएसटी क्रेडिट आयटीसी टू आयजीएसटी, आयजीएसटी ला द्यायचं. त्यांच्याकडे उपलब्ध आहे ते कोणाला द्यायचं, आयजीएसटी. मग आपण एंट्री करणार जर्नल व्हाउचर, F7 जर्नल व्हाउचर निवड, कारण की हे ना पेमेंट आहे, ना रिसिप्ट आहे, ना सेल्स आहे, ना परचेस, ना बँकेत पैसे. डेबिट आपल्याला द्यायचं इथं आयजीएसटी ला, कारण की ज्याला ऍडजस्ट करायचा आहे तो आयटीसी त्याला डेबिट. किती अमाऊंट द्यायची, तर त्या दोन्हींची टोटल म्हणजे 52,000, 26,180 अधिक 26,180 असे 52,360 आपल्याला ऍडजस्ट होणार. आणि क्रेडिट कशाला देणार आपण, तर सीजीएसटी ला किती रुपयाचं, 26,180 आणि अजून क्रेडिट येणार एसजीएसटी ला 26,180. आणि असे हे झाल्यानंतर नॅरेशन टाका, बिंग ऍडजस्ट सीजीएसटी अँड एसजीएसटी क्रेडिट टू आयजीएसटी. ठीक आहे, अशा पद्धतीने जर्नल मधून एंट्री आपल्याला काय करायची, पास करायची आहे. जाऊ आपण टॅली मध्ये आता एंट्री पहिले पास करू. 31/8 ला बाहेर पडतोय मी. बाहेर पडल्यानंतर व्हाउचर एंट्री मध्ये गेलो. व्हाउचर एंट्री मध्ये मला जर्नल व्हाउचर निवडायचं, F7 जर्नल व्हाउचर. 31/8 ऑलरेडी माझी तारीख आहे 31 ऑगस्ट. एंटर दिला. डेबिट कोणाला आहे, तर एसजीएसटी ला. बघा एसजीएसटी ला डेबिट द्यायचं, एसजीएसटी नाही आयजीएसटी ला डेबिट. डेबिट आयजीएसटी ला दिलं. किती रुपये, 56,000 त्याचं देणं होतं. आता किती क्रेडिट द्यायचं, इथं अमाऊंट आपल्याला इथं दिली एंट्री मध्ये बघा 52,360, 52,360, कारण की एवढंच क्रेडिट आपल्याकडे उपलब्ध. एंटर. क्रेडिट कोणाला द्यायचं, ते एसजीएसटी आणि आयजीएसटी. मग मी पहिले एसजीएसटी निवडला. किती एसजीएसटीचं क्रेडिट उपलब्ध आपल्याकडे, 26,180, म्हणून मी 26,180. याच्यापेक्षा जास्त मला देता येणार नाही. बघा माझं 0 झालंय, झालं की 0.
परत अजून क्रेडिट कोणाचं सीजीएसटीचं उपलब्ध म्हणून सीजीएसटी निवडला 26,180. इथं माझं सीजीएसटीचं पण काय झालं 0 झालं, त्याचं पण 26,180 होतं. एंटर दिला, नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा सेव्ह झाली. एंट्री सेव्ह झाल्यावर बॅलन्स शीटला जाऊन बघू. आता बघा बॅलन्स शीटला जातो मी. आता बॅलन्स शीट अल्टर F1. आता माझ्याकडे ड्युटीज अँड टॅक्सेस 3640 दिसते, पण त्यावर एंट्री दिल्यानंतर काय दिसेल आता सीजीएसटी एचजीएसटी तिथून निघूनच गेल. पूर्वी आपल्याला सीजीएसटी एचजीएसटीचं क्रेडिट दिसत होतं, ते तिथून निघून गेलं कारण की ते आपण इकडे ऍडजस्ट केलं आयजीएसटी मध्ये. आयजीएसटी ला देऊन टाकलं. मग आता फक्त पेबल अमाऊंट आपल्याला दिसते 3640, कारण की आयजीएसटी कडे पण क्रेडिट उपलब्ध नाहीये. 3640 आपल्याला पेड करायची आहे, एवढं आपल्याला पेबलची अमाऊंट इथं आलेली. आता आपल्याला पुढची एंट्री करायची आहे का 3640. पहिले आपल्याला रिसिव्ड डेटरची अमाऊंट आपली रिसिव्ड होते किती आहे 2,56,000 बरोबर आहे का 2,56,000 बघा 2,56,000. नंतर क्रेडिटर्स किती आहे 2,39,360 2,39,360 आणि ड्युटीज अँड टॅक्स इथं चुकली अमाऊंट. इथं किती आहे 3640 बघा ती चुकली, तुम्ही बदलून घ्या 3640 आहे. बरोबर ही अमाऊंट चुकलेली आहे. ओके बर. आता एंट्री करायची आपल्याला. पहिले काय एंट्री सांगितली 1/9 ला रिसिव्ड ऑल अमाऊंट फ्रॉम डेटर्स बाय चेक. चेकने येत आहे आपल्याला पैसे कोणाकडून, कोण आहे डेटर्स आपला बघू आपण. आलं बघा 31 तारखेला आपण मुडी कॉम्प्युटरला माल विकला होता, तो आपला डेटर्स आहे आणि त्याचं 2,56,000चं बिल आहे ते आपल्याला मिळतंय. पैसे येत आहे म्हणून बँकेला डेबिट. पहिले F6 रिसिप्ट वाउचर निवडू, बँकेला डेबिट देऊ, बँक अकाउंट डेबिट 2,56,000 आणि त्या पार्टीला क्रेडिट टू मुडी कॉम्प्युटर्स 2,56,000 आणि नॅरेशन टाकू बिंग डेटर्स पेमेंट रिसिव्ड थ्रू बँक पेमेंट ऑर बाय चेक. ठीक आहे जाऊ आपण एंट्री करू. आता पहिले टॅलीमध्ये एस्केप देतो, बाहेर पडतो, अकाउंटिंग वाउचर मध्ये जाऊ. तारीख मला निवडावं लागेल 1/9 तारीख मला निवडायची. 1/9 F2 प्रेस केला, ऑलरेडी 1/9 आली, एंटर दिला. रिसिप्ट होते रिसिव्ड होता म्हणून F6 रिसिप्ट वाउचर मी निवडतो. क्रेडिट आपल्याला विचारतो, क्रेडिट आहे मुडी कॉम्प्युटर गुजरात. किती रुपयाचं 2,56,000 अगेन्स्ट बिल नंबर 103 आणि डेबिट कशाला आहे तर बँकेला म्हणून बँक अकाउंट मी इथून निवडली, बँक अकाउंट 2,56,000. चेकचे डिटेल असेल तर टाका, अदरवाइज स्किप करा. नॅरेशन टाकून आपण एंट्री काय करतोय सेव्ह एक्सेप्ट यस म्हटलं, एंट्री आपली सेव्ह झाली. सेव्ह पुढे जाऊ. पुढे काय करायला सांगितलं आपल्याला, पुढे सांगितलं आपल्याला पेड ऑल आउटस्टँडिंग ड्युटीज अँड टॅक्सेस अँड क्रेडिटर थ्रू बँक पेमेंट. 2 आउटस्टँडिंग आपल्याकडे ड्युटीज अँड टॅक्सेस आहे. किती आहे ड्युटीज अँड टॅक्सेस आता इथे 44 दाखव, 3600 किती आहे 40 3640 बरोबर. आणि क्रेडिटर किती आहे 2,39,360. पहिले आपण आउटस्टँडिंग पेड करू टॅक्सचं. मग इथं एंट्री करू आपण पेमेंट वाउचर मध्ये. पेमेंट करायचं म्हटलं पेमेंट वाउचर, त्याला अल्टर यस सिलेक्ट करून जीएसटी निवडायचा आणि जीएसटी कोणत्या पिरियडचा आहे तो पिरियड आपल्याला तिथं निवडावा. मग आपण एंट्री करू आयजीएसटी आपल्याला पेड करायचं, आयजीएसटी अकाउंट डेबिट 3640 टू बँक अकाउंट 3640 आणि नॅरेशन घेऊ बिंग जीएसटी पेमेंट पेड थ्रू बँक पेमेंट करू. आपण एंट्री जाऊ, एंट्री कडे जाऊ. 31 तारखेला एंट्री करू, 31 नाही 2 तारखेला पेड करतोय. F2 प्रेस केला, 2 तारीख ऑलरेडी आली. मग पेमेंट वाउचर निवडू, पेमेंट वाउचर निवडल्यावर जीएसटीचं पेमेंट साठी अल्टर यस द्यायचा. इथून टाइप ऑफ ड्युटी टॅक्स जीएसटी निवडायचा, त्याचा पिरियड सेट करायचा, ज्या पिरियडचा आपण जीएसटी पेड करतोय. टाइप सेट करायचा रेग्युलर. या ठिकाणी आपल्याला स्टॅच्युटरी पेमेंट फॉर जीएसटी हे त्या वाउचर मध्ये दिसायला लागतं.
एंटर दिल्यानंतर डेबिट आपल्याला द्यायचंय. डेबिट कोणाला द्यायचंय तर आयजीएसटी ला. आयजीएसटी पेड करतो म्हणून आयजीएसटी ला डेबिट 3640 आणि क्रेडिट कशाला बँकेला क्रेडिट 3640 आणि चेकचे डिटेल असेल तर टाका, अदरवाइज स्किप करा. जीएसटी चे डिटेल पण स्किप करा. पुढे जा. बिंग जीएसटी पेमेंट पेड थ्रू बँक पेमेंट एंट्री करा आणि ऍक्सेप्ट येस म्हटलं, सेव्ह. बघ झाली माझी एंट्री झाली. जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. अजून आपल्याला क्रेडिटरचं पेमेंट देणं बाकी राहील. कोणाचं पेमेंट बाकी राहिलं क्रेडिटरचं. कोण क्रेडिटर आहे मग आपल्याकडे बघू आपण. बघ क्रेडिटर कोण आहे. क्रेडिटर आला बघा. हा क्रेडिटर आपल्या समोर आहे. गोरे कॉम्प्युटर श्रीरामपूर 18,700 रुपयाला एक. याप्रमाणे 10 कॉम्प्युटर आपण परचेस केले. टोटल 2,39,000चं बिल. आता याला पेमेंट करायचंय. पेमेंट करायचं म्हटल्यावर पेमेंट वाउचर आपल्याला निवडावं लागेल. पेमेंट वाउचर F5. पेमेंट वाउचर निवडल्यावर डेबिट कोणाला येणार तर त्या पार्टीला. गोरे कॉम्प्युटर्स अकाउंट डेबिट. किती अमाऊंट येते 39,390 टू बँक अकाउंट 39,390. बिंग क्रेडिटर्स पेमेंट पेड थ्रू बँक पेमेंट. करू आपण एंट्री. इकडे येऊ परत. 2 तारखेची एंट्री आहे म्हणून 2 तारखेला एंटर दिला. पेमेंट वाउचर ऑलरेडी निवडलेलं आहे. डेबिट कोणाला येत आहे गोरे कॉम्प्युटरला. गोरे कॉम्प्युटर श्रीरामपूर. किती रुपये 2,39,360. अगेन्स्ट बिल नंबर 3052 सिलेक्ट केला आणि क्रेडिट कशाला बँकेला म्हणून बँक अकाउंट क्रेडिट. बघा चेकचे डिटेल असेल टाका, नरेशन टाका आणि एंट्री सेव्ह टाका. झाली एंट्री सेव्ह. पुढे काय एंट्री राहिल्या का आपल्या आता नाही राहिल्या. बरोबर सगळ्या एंट्री पूर्ण झाल्या. आता बाहेर पडू आणि बॅलन्स शीट बघू आपण. पहिले बॅलन्स शीटला जातो. अल्टर F1 देतो. बघा कोणताही डेटर्स तुमच्याकडे शिल्लक नाहीये. कोणताही क्रेडिटर्स तुमच्याकडे शिल्लक नाहीये. बरोबर सगळे डेटर्स क्रेडिटर आपले काय झाले नील. बघा आपण उदाहरण घेताना असं घेतलं की पहिला महिना, दुसरा महिना आणि तिसरा महिना आणि एकच एंट्री घेतली तुम्हाला समजावं यासाठी. आता तुम्ही ज्यावेळेस एंट्री कराल त्यावेळेस तुम्हाला ते डिटेल प्रत्येक एंट्री झाल्यानंतर बघायचे. मी जसं तुम्हाला दाखवले तसे आणि मग ते एंट्री मध्ये पुढे जायचं. पहिल्या महिन्यात काय झालं तर स्टेटच्या स्टेटमध्ये परचेस होतं, स्टेटच्या स्टेटमध्ये सेल होतं. म्हणजे आयजीएसटी सीजीएसटी एसजीएसटी कलेक्ट झाला भरला आणि सीजीएसटी एसजीएसटीच कलेक्ट झाला. त्याच्यामुळं पेमेंट पण त्याचंच केलं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाहेरच्या राज्यातून परचेस, बाहेरच्या राज्यातच सेल्स म्हणून आयजीएसटी आला, आयजीएसटी भरला. आणि तिसऱ्या महिन्यामध्ये राज्यातल्या राज्यात परचेस केलं आणि राज्याबाहेर सेल केलं. त्याच्यामुळे आपल्याला ऍडजस्टमेंटची एंट्री आली. बरोबर आयजीएसटी भरायला खूप येत होता, 56,000 येत होता आणि सीजीएसटी एसजीएसटीचं तर क्रेडिट आपल्याकडे उपलब्ध होतं. मग आपण सीजीएसटी एसजीएसटीचं क्रेडिट कोणाला दिलं आयजीएसटीला दिलं. पण दिलं म्हटलं म्हणजे दिलं असं नाही. टॅलीमध्ये एंट्री करावी लागेल त्याची ऍडजस्टमेंटची. ती एंट्री तुम्हाला मी शिकवली आहे कशी एंट्री करायची. आणि मग ती एंट्री केल्यानंतर मग ते क्रेडिट तिथून निघून जाईल आणि निघून गेल्यानंतर मग राहिलेलं आयजीएसटीचं पेमेंट आपण शेवटी केलं. अशा पद्धतीने हा आपला पहिला प्रॉब्लेम आज पूर्ण झाला. बरोबर हा प्रॉब्लेम तुम्ही टॅलीमध्ये टाकायचा आहे आणि टॅलीमध्ये टाकून बघून घ्या. पुढच्या लेक्चरमध्ये सोमवारी सुट्टी राहील. लक्षात घ्या सोमवारी पोळा असल्यामुळे सुट्टी राहील. डायरेक्ट मंगळवारी आपण बॅच घेणार आहोत. तोपर्यंत समजा तुमचे बाहेरचे इन्स्टिट्यूट ठीक आहे. आपण थांबतोय आज.